श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. कुंभ राशीच्या मित्रांनो, जीवनात मध्ये आपलेपणा तर प्रत्येकजण दाखवतो, पण आपलं कोण आहे हे फक्त वेळच सांगते. हो मित्रांनो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल ज्योतिष केंद्रमध्ये खूप खूप स्वागत. आशा आहे की तुम्ही सर्व कुशल मंगल असाल आणि महादेवाची कृपा तुमच्यावर नेहमी कायम राहील. मित्रांनो, जसे की आज तुम्ही थंबनेलवर पाहिलेच आहे आणि टायटलमध्येही आम्ही लिहिले आहे की कुंभ राशीच्या लोकांनो, महाशिवरात्रीनंतर होईल मोठा चमत्कार. हो, कसा होईल महाशिवरात्रीनंतर हा मोठा चमत्कार? कुंभ राशीच्या लोकांच्या कुंडलीत असा काय बदल होत आहे की महादेवाच्या कृपेने मोठ्या लाभाच्या शुभ संधी तुम्हाला मिळणार आहेत? या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ चंद्र राशीवर आधारित आहे. जर तुम्हाला तुमची चंद्र राशी माहीत नसेल तरी काही हरकत नाही. तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या नाव राशीनुसार किंवा लग्न राशीनुसार सुद्धा पाहू शकता. परंतु कमेंट बॉक्समध्ये खऱ्या श्रद्धेने हर हर महादेव नक्की लिहा. आणि जर आमची समजवण्याची पद्धत तुम्हाला पटली आणि सार्थक वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. बघा मित्रांनो, नक्की काय घडत आहे ते समजून घेऊया. ज्योतिषशास्त्रामध्ये बुधदेवांना ग्रहांचा राजकुमार म्हणजेच युवराज मानले जाते. बुधदेव हे बुद्धिमत्ता, वाणी आणि कन्सल्टन्सीचे कारक आहेत. इंजिनिअरिंग, IT, बँकिंग, सेल्स आणि मार्केटिंग या क्षेत्रांचे ते अधिपती मानले जातात. व्यवसाय आणि व्यापाराचेही तेच मुख्य ग्रह आहेत. बुधदेव गणिताचे म्हणजेच मॅथमॅटिक्सचे कारक आहेत. तर्कक्षमतेचे कारक आहेत. विवाह, प्रेम आणि संततीचेही तेच कारक मानले जातात. बुधदेव कलेचेही कारक आहेत. म्हणजेच बुधदेवाशी संबंधित बदल हा साधा नसतो, कारण ते फायनान्सचेही मुख्य ग्रह मानले जातात. आता बुधदेव कुठे बसले आहेत ते तुम्हाला माहीतच आहे की यावेळी ते कुंभ राशीमध्येच विराजमान आहेत. शुक्रासोबत बसून ते नारायण लक्ष्मी राजयोग बनवत आहेत तुमच्या स्वतःच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत. पण मुख्य बदल काय होत आहे तर बुधदेव महाशिवरात्रीनंतर लगेचच नक्षत्र परिवर्तन करत आहेत. ते शतभिषा नक्षत्रातून बाहेर पडून पूर्व भाद्रपद नक्षत्रात गोचर करणार आहेत. हे विशेष का आहे? कारण शतभिषा नक्षत्र हे राहूचे आहे, तर पूर्व भाद्रपद नक्षत्राचे स्वामी देवगुरु बृहस्पती म्हणजेच गुरु आहेत. राहू हा एक अशुभ ग्रह मानला जातो, ज्याच्या अशुभ प्रभावातून आता बुधदेव मुक्त होतील. आणि गुरु ग्रहाला ज्योतिषशास्त्रात सर्वात शुभ ग्रह मानले जाते. म्हणजेच बुधदेव एका अशुभ ग्रहाच्या नक्षत्रातून निघून एका शुभ ग्रहाच्या म्हणजेच गुरुच्या नक्षत्रात जात आहेत. यावर गुरुचा प्रभाव असेल. आता गुरुच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला काय रिझल्ट मिळायला हवेत? तुम्ही कोणत्या समस्यांमधून मुक्त होत आहात आणि तुम्हाला कोणती मोठी संधी मिळू शकते ते जाणून घेऊया. परंतु मित्रांनो, हा व्हिडिओ ग्रहांच्या गोचरवर आधारित आहे. हे एक सामान्य विश्लेषण मानले जाते. खरा प्रभाव आपल्या जीवनावर आपल्या स्वतःच्या जन्मकुंडलीचा पडतो. ती आपली वैयक्तिक कुंडली असते आणि तिचाच 90 ते 95% प्रभाव आपल्या जीवनावर असतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जीवनात समस्या जास्त आहेत तर कोणत्याही चांगल्या ज्योतिषाकडून तुमच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण नक्की करून घ्या. बघा मित्रांनो, बुधदेव तुमच्या पहिल्या घरात बसले आहेत आणि आता ते शुभ प्रभावात जात आहेत. पहिले घर तुमचे आरोग्य दर्शवते. सर्वात आधी तर तुमच्या आरोग्यात बऱ्याच अंशी सुधारणा दिसून येईल. आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्या असतील, डोळ्यांचे विकार असतील किंवा पोटाच्या समस्या असतील तर त्यात मोठी सुधारणा होईल. जर तुम्ही हेल्थकेअर सेंटर चालवत असाल, मेडिकल क्षेत्राशी जोडलेले असाल तरीही बुधदेव तुम्हाला मोठी साथ देतील. तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट, होलसेलर किंवा रिटेलर असाल तरीही मोठी प्रगती होईल. तुमच्या वाणीत गोडवा येईल, मधुरता येईल. तुम्ही लोकांना सहज आपलेसे करून घ्याल. जो व्यक्ती तुमच्याशी एकदा बोलेल त्याला पुन्हा तुमच्याशी बोलावेसे वाटेल. म्हणजेच वाणीच्या हिशेबाने पाहिले तर जर तुमची एखादी मुलाखत येणार असेल तर त्यात मोठी संधी मिळू शकते. जर तुमचे काम बोलण्याशी संबंधित असेल, उदाहरण कन्सल्टंट, शिक्षक, प्राध्यापक, समन्वयक, मुख्याध्यापक किंवा संस्थापक असाल, किंवा तुम्ही वकील, न्यायाधीश, डॉक्टर किंवा ज्योतिष्य असाल तर तुम्हाला जीवनात पुढे जाण्याची एक मोठी संधी मिळू शकते. यासोबतच बुधदेवांची 7वी दृष्टी 7व्या घरावर आहे. 7वे घर जीवनसाथी आणि पतीपत्नीच्या नात्याचे असते. याचा अर्थ विवाहासाठी खूप चांगले स्थळ येईल. खूप चांगला जीवनसाथी मिळण्याचे योग आहेत, जो तुम्हाला समजून घेईल, तुमच्या भावनांची कदर करेल. ही एक मोठी संधी आहे.
नाते जोडले जाईल आणि तुटणार नाही. विवाहातील अडथळे दूर होतील. जर तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर तिथे जे चढ उतार होते, संशयाची स्थिती होती किंवा गैरसमज निर्माण झाले होते, त्यामुळे जीवनसाथी रुसून माहेरी गेला असेल तर आता मोठा फरक पडेल. खरं तर 7व्या घरात केतू बसल्यामुळे त्याने परिस्थिती खराब केली होती. तो तुमच्या जोडीदाराला भ्रमित करत होता. पण आता बुध आणि शुक्राचा नारायण लक्ष्मी राजयोग आणि बुधाचे गुरुच्या नक्षत्रात जाणे यामुळे दोघांमध्ये प्रेम वाढेल. तुम्ही एकमेकांना साथ द्याल आणि नात्यात स्थिरता येईल. बुधदेव व्यवसायाचे कारक आहेत आणि त्यांची दृष्टी 7व्या घरावर आहे, जे घर व्यवसायाचे आहे. जिथे तुमचा व्यवसाय थांबला होता, ग्रोथ मिळत नव्हती, तिथे आता एखादी मोठी डील होऊ शकते. व्यवसायात प्रगती करण्यासाठी एखादी मोठी सुवर्ण संधी तुम्हाला मिळेल. हा काळ यशाचे झेंडे गाडण्याचा आहे, पण तुम्हाला मेहनत करावी लागेल. थोडा सकारात्मक प्रयत्न करण्याची गरज आहे, कारण तुमची राशी कुंभ आहे आणि कुंभ राशीचे लोक जे ठरवतात ते करूनच दाखवतात. जर तुम्ही ठरवलं की जिंकणारच, तर तुमचा विजय निश्चित आहे. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर काळ उत्तम आहे, पण अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. कुंभ राशीच्या लोकांनो, बुधदेव तुमच्या 5व्या आणि 8व्या घराचे स्वामी आहेत. जर तुमची एखादी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू असेल तर थोड्या प्रयत्नाने तुम्ही तो नक्की क्लिअर कराल. नोकरीचे योग बनत आहेत. जे लोक तुमच्याबद्दल उलटसुलट बोलत होते त्यांना तुम्ही तुमच्या कार्यातून उत्तर द्याल. मानसिक ताण आणि नैराश्यातून तुम्ही बाहेर पडाल. जिथे मन अभ्यासात लागत नव्हते तिथे आता एकाग्रता वाढेल. तसेच तुम्हाला अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो. अडकलेला पैसा परत मिळेल. कोणाला उधार दिलेले पैसे जे परत मिळण्याची आशा नव्हती ते आता मिळू शकतात. प्रेम विवाहाचे योग बनत आहेत. प्रेमाचे रूपांतर विवाहात होईल आणि त्यातील अडथळे दूर होतील. तुमचा शत्रू कमजोर होईल आणि तुम्ही त्यांच्यावर विजय मिळवाल. कौटुंबिक संपत्तीचा वाद मिटू शकतो. जेव्हा 5व्या घराचा स्वामी लग्नात असतो तेव्हा परदेशातून मोठ्या संधी मिळतात. विसाचे काम, परदेशातील नोकरी, शिक्षण किंवा पीआरशी संबंधित तुमचे कामे मार्गी लागताना दिसतील. नोकरी बदलण्याची सुवर्ण संधी तुमच्याकडे आहे. पगार वाढेल, उत्पन्न वाढेल आणि तुमचे अधिकार क्षेत्रही वाढेल. मेहनत नक्की वाढणार आहे आणि खर्चही वाढणार आहेत, पण उत्पन्न वाढत असल्यामुळे त्याची काळजी करण्याची गरज नाही. खूप पैसा येईल. फक्त पैसा सांभाळण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्ही लोकांवर लवकर विश्वास ठेवता आणि लोक तुमचा विश्वास तोडतात. जे काही तुम्ही अनुभवत आहात त्यातून फक्त शिकाच नाही तर ते आयुष्यात अंमलातही आणा. संततीच्या बाबतीत त्यांच्या शिक्षणाबद्दल किंवा त्यांच्या विवाहाबद्दल तुम्हाला एखादी मोठी आनंदाची बातमी मिळेल. हो मित्रांनो, व्हिडिओ जास्त मोठा न करता इथेच थांबवूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा. जर आमची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण तुमचे लाईक आम्हाला प्रेरणा देतात. जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. महादेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. जय श्री शनिदेव.